श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 50. श्री गणेशायनमा सिद्ध म्हणे नामधारका. पुढे अपूर्व ऐका. पूर्वी रजक कथानकात होते आपण निरोपिले. उपजला तोमलेंच यातीत. विदुरा नगरी राज्य करत. पुत्र पौत्री नांदत महानंदे परेसा. विशेष भक्ती विप्रावरी ती असे पूर्वसंस्कारी. हस्ती देवालय भूमीवरी उपद्रवणे तयासी. त्याचे घरचे पुरोहित तया तया रायाशी शिकवित. आपण होतो म्लेच्छ जात. देव द्विजा निंदावे मंदमती द्वेज जाती. देखा पाषाण पूजा करते समस्तांचे देव म्हणती. काष्टवृक्ष पाषाणासी. राजा म्हणे पुरोहितांसी तुम्ही निरोपिले आम्हासी. अनुरेणू तृण काष्टेसी सर्वेश्वर पूर्णसे. समस्त जातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायुवृत्ती आकाशापासाव पर्यसा. आनिक तुम्ही म्हणाल ऐसे पूजिती पाषाण देवा सरिचे. सर्वांठाई पूर्ण भासे विश्वात्मा तो एकची. ऐशा परी पुरोहितांसी सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजांवरी. राजा देखा येणे परी होता त्या विदुरा नगरी. पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती तया स्फोटका लेप करती. शमन नोहे मन कवने रीती. महादुःखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमानी. श्री गुरु असता गाणगा भुवनी. विचार करते आपले मनी राजा येईल म्हणून या. प्रगट झाली महिमान ख्याती पहावया येती म्लेच्छ जात. आता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ परेसा. आले ईश्वर नाम संवत्सरू सिंह राशी आला असे गुरु. गौतमी तीर्थ असे थोरू यात्रा प्रसंगे जावे जाता. म्हणती सर्व शिष्यांशी करायती वेगेसी. येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती. राजा यावना झाली मती पूर्वसंस्कारे परेसा. स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कष्ट सहज नाना परीचे. औषधे निजा करता तया न होय बर्वे विप्रमंती तारायासी. स्थान बर्वे पाप विनाशी जावे तुम्ही सहजसे. विनोदार्थ परेसी ऐकून या विप्रवचन. संतोषाला राजा आपण निघाला त्वरित तेथून. पाप विनाशी तीर्थासी समस्तांचे राहुनी. एकला गेला तया स्थानी स्नान करता तक्षणी. आला एकयती तेथे राजा देखून ते तयासी. नमन केले भावेसी दावी तसे स्फोटकाशी. म्हणे उपशमन केवी होय ऐकोनी तयाचे वचन. सांगता झाला तो विस्तारोन महानुभवाचे होता दर्शन. तुझ बर्वे होईल असे अवंती नगरी. होता एक दुराचारी जन्मोनी आवे प्रौदरी. अन्योन रहाटसे आपण असे मंदोमंत. मदोन्मत सकळ श्रेयांस वेरमत. संध्यास्थान केले व्यक्त अन्य मार्गे राहत तसे. ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता वेश्यासज्ञी. तेथे आला एक मुनी वृषभ नामा महायोगी. तया देखोनी दोघे जण करती साष्टांगी नमन. भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरात. बैसो घाली ती पीठ बरे. पूजा करती षोडशोपचारे. अर्ध्यपाद्य देऊनी पुढरे गंगाक्षदा लाविताती. करवनिया भोजन केले हस्त प्रक्षालन. बरवा पलंग आणून देती तया योगियासी. तयावरी केले शयन तांबोल देती आणून. करती पादसेवन भक्तिभावे दोघे जण. उदय झाला दिनकराशी संतोषाला तो तापसी. निरोप घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानासी. पुढे तया विप्रासी मरण आले परेसी. पिंगला नाम वेश्यसी दोघे पंचतो पावली. पूर्वकर्मानुबंधेसे जन्म झाला राजवंशी. दशार्णवाधिपतीच्या खुशी वज्रभाऊचे उदरात. तया वज्रभाऊसी ज्येष्ठ राणी गर्भेसी. उद्भवला गर्भ पर्यसे राजा समारंभ करतसे. देखोनिया तिचे सौतीशी क्रोध आला बहुवसी. गर्भ झाला सपत्नीसी म्हणून धरला द्वेष म्हणी. सर्प गरळ आणून दिले सौतीस नाना यत्नी. गरळ भेदिले अति गहनी तया राया ज्येष्ठ श्रेयसी. ऐशा परी राजपत्नी झाली प्रसूत.
बहु कष्टेनी उपजता बाळा ते त्यांनी सर्वांगी व्रण माता सुतासी विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंद ती दिवानिशी दुःख करे राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशी देशीच्या वैद्यांशी बोलविती चिकित्सेसी वेचिती द्रव्य अपारेशी काही केल्या नवे भरवे राजा यवनी एके दिवशी पाहे आपले श्री सुताशी देखोनी आम्हा क्लेशी दुःख करी परीयसी आता यांसी पाहावयासी कंटाळा येतो आम्हासी बर्वे आम्ही सत्ययासी काय करणे म्हणत असे याते देखता आम्हासी व्रण लागली देहासी हे असते महादोषी यांते त्यजू म्हणत असे राजा म्हणे दूतांसी माझे बोल परेसी नेऊन आपले श्रीपुत्रांशी अरण्यात टाकावे येणे परी दूताशी राजा संगे विस्तारेशे रथ दिदला संजोगेसी घेऊन निघाला झडकरी रथावरे बैसोनी घेऊन गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविले पर्यसा माता सूत दोघे जण पीडताती महाव्रणे कष्टती अन्नोदकावी न महारण्यवनात ऐसे महारण्यात राजश्री असे हिंडत पुढे जाता देखील पंथ गुरे चरती रानात तयांपाशी जाऊनी पुसत असे करुणावचनी गोरक्षकांते विनवूनी मागे उदक कुमर कासी गोरक्षक म्हणते तियेसी जावे तू मंदिरासी तेथे उदक बहुवसी अन्न तू ते मिळेल म्हणून मार्गे दाखवी ती हळूहळू जाय म्हणते राजपत्नी मार्गक्रमी ती गेली तया ग्रामासी म्हणे येथे कवना राजा संतोषी दिसती समस्त प्रजा ऐकोनी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर तू ते रक्षिला पार म्हणून सांगती तियेसी तुकी अवसरी तया वैशाच्या घरी दासी होती मनोहरी तीही आली तिये जवळी येऊनी पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीशी सांगत अत्यंत विस्तारेसी देखून या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेले आपल्या मंदिरात दिदले एक ग्रहतीसी पुसून या वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत दिले अन्न वस्त्र बहुत नित्य तिसे रक्षितसे वर्ततायसे एके दिवशी प्राण गेला कुमार काशे प्रलाप करी बहुवशे राजपत्नी परेसा मूर्छा येऊनी तये क्षणी राजपत्नी पडे धरणी आपले पूर्व आठवणी महाशोक करतसे नाना परी दुःख करता वृषभयोगी आला त्वरता पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला तेथे महानानी योगी आते देखून वंदिता झाला तो वाणी अर्ध्यपाद्य देऊनी पूजा केली उपचारे तया समय योगीश्वर पुसे कवन दीर्घ स्वर शोक करतसे अपार कवन असे म्हणतसे सविस्तरे वाणी योगी ते सांगता झाला वृत्तांत योगेश्वर कृपावंत आला तिये जवळी के म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करसे कवन जन्मला भूमीसी कवन मेला सांग मज भूते पाचा ठाई मिळून जाता शून्य पायी दुःख करता अवकाश नाही वाया कावो दुःख करसे तीन गुणा पासाव उपजती मनुष्य स्वभाव सत्वगुण असे देव रजोगुण मनुष्य जाण तामस्तोची राक्षस जैसा का गुण वसे तैसा पिंड जन्म भाषे कधी स्थिर नवेची ऐसे ऐकोने राजपत्नी करी योग्यांची विनंती आपणासी झाली ऐसी गती राज्य भ्रष्ट होऊन आले माता पिता बंधुजन सोडून आले मी राणा पुत्र होता माझा प्राण भरवंशा मज तया झाली ऐशी गती वाचून आपण काय प्रीती मरण व्हावे मज निश्चिती म्हणून चरणी लागली ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजे योगी मनी पूर्वोपकार स्मरोनी प्रसन्न झाला तये वेळी भस्म काढून तये वेळी लाविले प्रेताचे कपाळी घालिता त्याचे मुख कमळे प्राण आला बरेसा बाळक बैसले उठोन सर्वांग झाले सुवर्ण वर्णी माता सूत दोघे जणी व्रण गेले तात्काळी राजपत्नी पुत्रासहित करी योग्यांशी दंडवत ऋषभ योगी कृपावंत अनिक भस्म प्रक्षितसे तात्काळिक दोघे जनासी शरीर झाले सूर्य संकाशे शोभायमान दिसे ती कैसी दिव्य देह उभय वर्ग प्रसन्न झाला योगेश्वरी तये वेळी दिदलावरू तुम्हा नवे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव ऐसा प्रसन्न होनी योगी गेला तक्षणी ऐकराया एकोमनी सत्पुरुषाचे सन्निधान ऐसे राजा ऐकोनी नमन करीत एक क्षणे विनवीत असे कर जोडून कोठी असे सत्पुरुष
ऐकोनी रायाचे वचन सांगत असे मुनी आपण भीमा तेरी गाणगा भुवन असे तेथे पुरुष तयापाशी तो जावे दर्शन मात्रे होईल बर्वे ऐकोनी राजा भावे निघता झाला तये वेळी एक भावे राजा आपण निघाला श्री गुरु दर्शना प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगा पुराशी ग्रामी पुसे सकळे कांशी येथे एक तापसी रूपधरी संन्याशी कोठे आहे म्हणून या कोणी न बोलती तयासे राजा कोपला बहुवसी म्हणे आलो भेटीसी दाखवा आपणाशी म्हणतसे मग म्हणती समस्त लोक अनुष्ठानी असती निक अमरजा संगमी मध्यानिक करुणी ग्रामी येताती ऐसे ऐकोनी म्लेच्छ देखा समस्तावर्जुने आपण ऐका आपण एका बैसोनी आंदोलिका गेला तया तानाशी पूर्वनी देखता श्री गुरुशी चरणी झाले म्लेच्छ पर्येसी जवळे गेला पहावयासी नमन करुणी उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी कारे रज का कोठे असती बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होऊनिया ऐसे वचन ऐकोनी म्लेच्छ झाला मान आणि पूर्वजन्म स्मरणला मनी करी साष्टांगी नमन राजा म्हणे श्री गुरुशी का उपेक्षिले आम्हाशी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मन राजा म्हणे श्री गुरुशी राजस्फोटक आपणांसी व्यथा होत असे प्रयासी कृपादृष्टीने पाहावे ऐसे वचन ऐकून श्री गुरु करते हास्य वदन स्फोटक नाही दावी खवी म्हणून पुसताती यवनासी राजा पाये स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासरशी विस्मय करतसे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी राजा म्हणे स्वामी असे तुझे प्रसन्नत्व आम्हासे राज्य पावले मी संतोषी अष्टैश्वर्य भोगिले पुत्र पौत्र देखिले नयनी झालं पूर्ण अंतकरणी आता असे एक मनी ऐश्वर माझे अवलोकावे पूर्व माझा जन्म रजक स्वामी वचने राज्य विशेषक पाहून देखोली नाना सुख उने कमलेच्छ जाती श्री गुरु मनी विचारती पुढे विचार असे गती कलियुगी असे दुर्जन याती गौप्य असता पुढे बरवे सहज जावेसी असतानी महातीर्थ गौतमीसी जावे आता भरवंसी येथोनिया गौप्य भावे ऐसे मनी विचारून श्री गुरु निघाले संगमाहून राजा आपले सुखासनी बैसवी प्रति करून ह्या पादुका घेतल्या आपले करी सांगा ते तसे चरणा उच्चारी श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तुझ करती श्री गुरु निरोपिती यवनासी आरोहण करी वारुवेसी दोरी जावे नगराशी निरोप आमचा नको मोडू पाप विनाश तीर्थासी भेटी होईल तुम्हासी ऐसे म्हणून रायसी अदृश्य झाले श्री गुरु मूर्ती चतुश्चत्वारिंशत कोस देखा राजा पातला दिवसे एका पाप विनाशी तीर्थेनिका अवलोकी तसे श्री गुरुशी विस्मय करी अति मानसी येऊन लागे चरणासे विनवीत असे भक्तीशी ग्रहाप्रती यावे म्हणतसे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोती तोरण केले गुड्या मखर बांधविले समारंभ करी नगरात बैसोनिया पालखीत आपण चरण चाले चालत नवरत्ने असे ओवाळीत नगर लोकार त्याविनीती आणि ती अशा समारंभे राजा देखा घेऊन गेला श्री गुरुनायका विस्मय करती सकळीक महादाचार्य म्हणतात ती अशा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारा पातला सुका पाय घडी अंथुरती नाना परीचे दिव्यांबरे मार्गे अंथुरते पवित्रे वाजती भैरी वाजंतरे राजग्रह पातले महासिंहासन स्थानी शृंगार केला ती घनी जगत दुरुते नेऊनी सिंहासनी बैसविले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण शिष्य चौघे जण जवळी होती परेसा राजा विनवी स्वामी असे अंतर पडले श्री चरणासे राज्य केले बहुवसी आता द्यावी चरण सेवा ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती आमची भेटी श्री पार्वती तुझे पुत्र राज्य करती तुवा यावे भेटीसी ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथून राजा विनवी चरण धरुनी ज्ञान मजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल असे म्हणत आपण निघावे त्वरित गेले गौतमी यात्रेसी स्नान करून गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला समस्तांसी श्री गुरु चरण दर्शने समस्त शिष्यांचे बोलाविती श्री गुरु त्यांची निरोपिती प्रगट झाली बहुख्याती आता राहावे गौप्यामी
यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता पर्यसी प्रकट बोल हाची स्वभावेसी गौप्य रूपे राहू येथेची स्थान आमचे गाणगापूर येथून नवचो निर्धार लौकिक मते अवतारा बोल करती श्रीशैल यात्रा ऐसे म्हणून शिष्या ते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारका प्रत चरित्र ऐसे श्री गुरूंचे लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्रीशैल्याशी कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्युपशुपाख्याने श्री नरसिंह स्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौमस्फोट कशमनम ऐश्वर्यावलोकनम नाम पंचशतमोध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 118